नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 21 दिवसीय आरोग्य पुनर्प्राप्ती कार्यक्रम म्हणजेच 21 डेज हेल्थ रिगेन प्रोग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर हा जो कार्यक्रमाचा आज दुसरा दिवस आहे. तर ज्या लोकांनी कार्यक्रमाचा पहिला दिवस अटेंड केलेला नसेल किंवा प्रोग्राम बघितलेला नसेल, त्यांनी त्याचं रेकॉर्डिंग नंतर पाहायचं आहे, की जेणेकरून आपल्याला हा एकंदरीत 21 दिवसाचा जो कार्यक्रम आहे, त्याचा कशाप्रकारे फायदा होऊ शकतो, याची चांगल्या प्रकारे कल्पना येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, की बऱ्याच लोकांना हा जो 21 दिवसाचा कार्यक्रम आहे, तो मोठा वाटतो. बऱ्याच लोकांना हा जो 21 दिवसाचा कार्यक्रम आहे, तो मोठा वाटतो किंवा बऱ्याच लोकांना असं वाटतं, की आपल्याला रोज 1 तास वेळ काढणं शक्य नाही किंवा बऱ्याच लोकांना रेकॉर्डिंग पाहायला सुद्धा वेळ काढणं शक्य नसतं असं लोकं म्हणतात. परंतु आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात कोणत्याही प्रकारच्या, आता आरोग्याच्या काही समस्या असतील, आर्थिक समस्या असतात, नातेसंबंधात समस्या असतात किंवा विशेषतः या प्रोग्रामच्या अनुषंगाने जर बोलायचं म्हटलं, तर आपल्याला ज्या काही आरोग्याच्या समस्या असतात, काही आपल्याला शारीरिक आरोग्याच्या समस्या असतात, मानसिक आरोग्याच्या समस्या असतात. तर ह्या समस्या आपल्या कधी-कधी बऱ्याच दिवसापासून असतात, बऱ्याच महिन्यापासून असतात. बऱ्याच काही काही लोकांच्या समस्या अगदी 15-20 वर्षापासून सुद्धा असतात. आणि ह्या ज्या काही समस्या असतात कुठल्याही व्यक्तीला, तर त्या एका दिवसात निर्माण झालेल्या नसतात किंवा एका महिन्यात सुद्धा निर्माण झालेल्या नसतात किंवा सध्याच्या या कुठल्याही व्यक्तीच्या समस्या आहेत किंवा जे आजार आहेत, तो एक परिणाम असतो आणि एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याच्या जीवनामध्ये सध्या ज्या काही समस्या आहेत कुठल्याही प्रकारच्या किंवा आरोग्याच्या समस्या आहेत, शारीरिक आजार आहेत, मानसिक आजार आहेत किंवा घरामध्ये कोणाला काही समस्या आहेत, कुठले काही आजार आहेत. तर तो एक परिणाम आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये हा जो काही परिणाम आहे, तो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कळत-नकळतपणे मागच्या काही महिन्यामध्ये, काही वर्षांमध्ये, अगदी लहानपणापासून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात, कळत-नकळतपणे त्याने बऱ्याचशा नकारात्मक परिस्थितीचा सामना केलेला असतो. नकारात्मक परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती वाढलेला असतो. त्याच्या विचारांची जी काही जडण-घडण झालेली असते, त्याच्यावरती जे संस्कार झालेले असतात. कधी-कधी भीतीदायक किंवा त्रासदायक वातावरणात सुद्धा एखाद्या व्यक्तीला राहावं लागलेलं असतं. म्हणजे अशा कळत-नकळतपणे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संपूर्ण संपूर्ण जीवनामध्ये ज्या काही कळत-नकळतपणे चुकीच्या घटना, नकारात्मक घटना, नकारात्मक प्रसंग अ, तर किंवा मानसिक त्रासाचे प्रसंग अशा ज्या काही घटना घडलेल्या असतात, त्याचा एकंदरीत परिणाम म्हणजे त्याची सध्याची परिस्थिती असते किंवा एखाद्या व्यक्तीला काही आजार वगैरे असेल, तर एक परिस्थिती असते. त्याच्यामुळं जर आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या कुठल्याही समस्या किंवा आरोग्याच्या समस्या पूर्णपणे दूर करायच्या असतील, तर 100% दूर करायच्या असतील, तर आपण जे काही ट्रीटमेंट घेतो किंवा उपचार घेतो, त्यासोबतच आपल्याला काही अशा विशिष्ट गोष्टी असतात, सोप्या-सोप्या गोष्टी असतात. त्या जर आपण केल्या, तरच आपण त्या समस्यातून 100% बाहेर येऊ शकतो पूर्णपणे. आणि त्या दृष्टिकोनातून आणि ह्या ज्या काही गोष्टी असतात, त्या आपल्याला काही दिवस म्हणजे काही आठवडे, 1 महिना, 1 आठवडा, 2-3 आठवडे, अगदी 2-3 महिन्यापर्यंत कराव्या लागतात. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण उपचारातून बाहेर म्हणजे आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्येतून बाहेर येऊ शकतो. आणि आता आपण पुढे हे पण बघणार आहोत, की बऱ्याचशा लोकांचे जे आजार आहेत सध्याच्या काळामध्ये, शारीरिक समस्या आहेत, मानसिक समस्या आहेत, त्या पूर्णपणे ठीक का होत नाहीत? ते पण आपण पाहणार आहोत थोडक्यामध्ये. तर या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे, तो म्हणजे काय, की सर्वांना यथायोग्य म्हणजे जास्तीत जास्त योग्य किंवा यथाशक्ती जेवढं जास्तीत जास्त योग्य किंवा जेवढं आमच्या माध्यमातून पॉसिबल होईल तेवढं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणे, तसेच प्रत्यक्ष मदत करणे, हा एक कार्यक्रमाचा उद्देश आहे, मुख्य उद्देश. तर कशासाठी मदत करणे किंवा मार्गदर्शन करणे? ते म्हणजे सध्याच्या काळात आपण जर बघितलं, तर अनेक प्रकारचे आजार आहेत, आरोग्य समस्या आहेत, शारीरिक समस्या, मानसिक समस्या किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत. त्यांनी थैमान मांडले असं आपण म्हणू शकतो सध्याच्या काळामध्ये आणि मागच्या विशेषतः काही वर्षामध्ये 5-10 वर्षामध्ये, 10-15-20 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा असे अनेक काही आजार आहेत किंवा समस्या आहेत, ते काही वर्षापूर्वी नव्हते. शारीरिक आजार नव्हते, काही मानसिक आजार नव्हते. अगदी मागच्या 10-15 20 वर्षामध्ये अशा प्रकारचे नवीन-नवीन आजार निर्माण झालेले आहेत. तर सर्वांना यथाशक्ती चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणे, की जेणेकरून आपल्याला
त्या समस्यातून बाहेर पडता येईल 100%. कुठल्याही प्रकारच्या आजारातून किंवा समस्येतून 100% बाहेर पडता येईल. हा उद्देश आहे या प्रोग्रामचा. आता आपण असं बघतो की बऱ्याचशा लोकांचे जे अनेक आजार आहेत, समस्या, आरोग्य समस्या आहेत, स्वतःला आहेत किंवा कुटुंबामध्ये काही मुलांना समस्या आहेत, इतर व्यक्तींना समस्या आहेत. तर ते आजार किंवा समस्या हे संपूर्णपणे दूर होत नाहीत किंवा कधीच दूर होत नाहीत. बऱ्याच लोकांचे आजार अगदी वर्षानुवर्ष बघतो की काही लोकांना अगदी 15-20 वर्षापासून, 25 वर्षापासून डायबिटीज आहे, शुगर आहे, बीपी आहे, ताणतणाव आहे, काही ब्रेन समस्या, ब्रेनच्या समस्या आहेत, किडनीच्या प्रॉब्लेम आहेत. अ, अशा असंख्य समस्या आहेत. त्या काही लोकांच्या समस्या पूर्णपणे ठीक कधीच होत नाहीत. हळूहळू त्या वाढत जातात. असं का होतं? याचंही उत्तर आपल्याला या संपूर्ण 21 दिवसाच्या प्रोग्राममध्ये मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत या संपूर्ण प्रोग्रामचा मध्ये ज्या काही आपल्याला गोष्टी माहीत पडणार आहेत, त्याचा आपल्याला संपूर्ण जीवनभर फायदा होणार आहे. आता सध्याच्या काळामध्ये जे बरेचसे आजार आहेत बघा, की काही लोकांचे जे आजार आहेत, असे आजार आहेत हे पूर्णपणे ठीक होत नाहीत. पूर्णपणे किंवा 100% त्यातून तो व्यक्ती बाहेरच येत नाही. एकदा का एखाद्या आजारामध्ये एखादा व्यक्ती सापडला, तर तो त्यातून 100% किंवा म्हणतो ना आपण नैसर्गिकपणे जसा तो अगोदर होता किंवा एखाद्या व्यक्तीचं नैसर्गिकपणे जसं आरोग्य असलं पाहिजे तशा परिस्थितीमध्ये तो परत, बरीचशी लोकही परत त्यामध्ये येतच नाहीत. आणि हे आपल्याला या प्रोग्राममध्ये आम्ही सांगणार आहे वेगवेगळ्या माध्यमातून की असं का होतं. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आणि अर्थातच कुठल्याही प्रकारचे आजार किंवा समस्या 100% कशा बऱ्या करायच्या याचंही मार्गदर्शन आम्ही करणारच आहे आपल्याला. आता बऱ्याच लोकांचा पॅरालिसिस झालेला असतो, काही लोकांना काही वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, तरी त्यांची 100% रिकव्हरी झालेली नसते. काहीतरी कमजोर राहिलेली असते, एखादी बाजू कमजोर राहिलेली असते. बऱ्याच लोकांना हृदयविकार असतात, त्यातूनही त्यांची 100% रिकव्हरी नसते झालेली, गोळ्या औषधं चालू असतात. बऱ्याच लोकांना बीपी असतो, शुगर असते, डायबिटीज असते, कॅन्सर असतात, किडनीचे आजार असतात. आता बऱ्याच लोकांचं डायलिसिस चालू असतं. अगदी 5 वर्ष, 5 वर्ष आमच्या माहितीमध्ये अशी पण काही लोक आहेत की ज्यांचं 5 वर्षापासून, 10 वर्षापासून डायलिसिस चालू आहे. म्हणजे 100% रिकव्हरी होत नाही बऱ्याच लोकांची. बऱ्याच लोकांना गुडघेदुखी आहे, सांधेदुखी असते, अर्थरायटिस असतो. हळूहळू हळूहळू अशा लोकांना गुडघे गुडघे बदलावे लागतात, नी रिप्लेसमेंट करावी लागते, जॉईंट रिप्लेसमेंट करावी लागते. पार्किन्सन, मणक्याचे काय आजार असतात, डोक्याचे काय आजार असतात, मेंदूचे आजार असतात. हे आजार 100% बऱ्याच लोकांचे, ऑलमोस्ट 90% लोकांचे ठीकच होत नाहीत पूर्णपणे किंवा हळूहळू वाढत जातात. किंवा बऱ्याच लोकांना काही स्किन प्रॉब्लेम असतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्किनचे प्रॉब्लेम आहेत. वरटी विटिलिगो आहे, म्हणजे कोड कोड येणे असेल, काही सोरायसिस असेल, इतर काही बरेचसे आजार असतात. ते लोकांचे पूर्णपणे ठीक होत नाहीत. चांगल्या म्हणजे हे जे काय आजार आहेत ते असं नाही की एखादा व्यक्ती उपचार घेत नाही. बऱ्याचशा ठिकाणी आपण चांगल्या चांगल्या ठिकाणी उपचार घेतो, वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टर आपण बदलतो, दवाखाने बदलतो, तरी सुद्धा 100% आजार ठीक होत नाहीत. व्हेरिकोज वेन्स असेल, अ, नसांशी संबंधित आजार आहे, काही केसांच्या समस्या असतात बऱ्याचशा लोकांना, त्या ठीक होत नाही 100%. त्यानंतर काही लोकांना बघा, आता सध्याच्या काळामध्ये हा प्रॉब्लेम वाढलेला आहे, मुलं न होणे, इनफर्टिलिटी, किंवा काही लैंगिक समस्या असतात, सेक्सुअल समस्या असतात, काही स्त्रियांचे प्रॉब्लेम असतात, पीसीओडी असेल, पीसीओएस असेल, स्त्रियांचे मासिक पाळी संदर्भातले काय समस्या असतात. आणि त्यानंतर वजन, काही लोकांचं वजन एवढं वाढतं की ते कमी त्यांना करणंच पॉसिबल होत नाही. किंवा काही जन्मजात आजार असतात लोकांचे, जन्मापासूनचे, ते पण ठीक होणं अवघड असतं बऱ्याच लोकांसाठी. काही डोळ्यांच्या समस्या असतात किंवा इतर बरेचसे हे शारीरिक आजार असतात असे बरेचसे, की जे सातत्याने प्रयत्न करून सुद्धा किंवा किंवा प्रयत्नांची शर्त करून सुद्धा बऱ्याच लोकांचे हे आजार पूर्णपणे ठीक होत नाही, 100% ठीक होत नाही, किंवा कधी कधी हे आजार अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जातात. आणि त्यानंतर तसे काही मानसिक आजार पण आहेत बघा, की रात्री झोप न येणे, चिंता, ताणतणाव, अतिविचार, डिप्रेशन, किंवा काही सायकोसोमॅटिक आजार असतात किंवा इतर असे बरेचसे मानसिक आजार असतात. सिझोफ्रेनिया आजार असतो. तर या जे असे जे काही आजार आहेत ना, हे आजार 100% बऱ्याच लोकांचे ठीक होत नाहीत. याचं कारण आपल्याला या संपूर्ण 21 दिवसाच्या प्रोग्राममध्ये त्याची काय कारण आहेत ते माहीत पडणार आहेत. तसंच ह्या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तो म्हणजे की हे अशा प्रकारचे जे आजार आहेत कुठल्याही प्रकारचे, की जे उपचारांना दाद देत नाहीत किंवा काही आजारांवरती जगामध्ये कुठेही उपचार नसतो, तर अशा आजारातून किंवा कुठल्याही प्रकारच्या शारीरिक मानसिक समस्यातून स्वतः आपण जर स्वतःला काही समस्या असेल तर त्यातून 100% बाहेर येणे, 100% आरोग्य पुनर्प्राप्ती करणे, 100% हेल्थ रिगेन,
किंवा इतर कुणाला काही आपल्या समस्या असतील घरामध्ये, लहान मुलांना असतील किंवा इतर कोणी आपले जवळचे लोक असतील, नातेवाईक असतील, त्यांना काही समस्या असतील, त्यांना सुद्धा त्यातून 100% बाहेर काढणे. आणि यासाठी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करणे, यथाशक्ती यथायोग्य मार्गदर्शन करणे आणि प्रत्यक्ष मदत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी ही खुशखबर आहे प्रत्येकासाठी. कोणतेही शारीरिक आजार, मानसिक आजार 100% ठीक होऊ शकतात किंवा दूर होऊ शकतात. आता म्हणजे कसं होतं की कुठलाही आजार असेल, डायबिटीज असेल, कॅन्सर असेल, कुठल्याही स्टेजचा कॅन्सर असेल, डायबिटीज असेल, किडनीचे आजार असतात, कोणाचं डायलिसिस चालू असतं, किंवा इतर आपण जे काय आता आजारांची नावं बघितली, तर हे प्रत्येक जे शारीरिक आजार आहेत, मानसिक आजार आहेत, हे सर्व प्रकारचे जे आपण ही नावं आता बघितलीत ना आजारांची आपण, तर हे सर्व आजार किंवा या या यादीमध्ये काही आजारांचा उल्लेख नसेल असे सुद्धा आजार, सर्व आजार हे 100% पूर्णपणे कायमसाठी ठीक होऊ शकतात. हे आपण महत्वाचं म्हणजे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हे कसे ठीक होऊ शकतात यासाठीच हा आपला 21 दिवसाचा कार्यक्रम आहे. आणि काय असतं की आपण जे उपचार घेत असतो त्या उपचारांव्यतिरिक्त सुद्धा अशा काही आपल्याला गोष्टी करायच्या असतात. त्या गोष्टी खूप सोप्या असतात खरं तर. तर त्या गोष्टी जर आपण केल्या तरच आपण 100% कुठल्याही आजारातून बाहेर येऊ शकतो. परंतु दुर्दैवाने बऱ्याचशा लोकांकडून या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचे उपचार होत असताना किंवा घेत असताना मोकळ्या वेळेमध्ये, जो मोकळा वेळ असतो, भरपूर मोकळा वेळ असतो लोकांकडे, ज्या उलट जे लोक आजारी असतात ना, त्यांच्याकडे काही ट्रीटमेंटसाठी त्यांना सारखं सारखं काही दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हावं लागत नाही. ते लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी ग्रस्त असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्या लोकांना आजार असतात किंवा अशा प्रकारचे जे काही बरे न होणारे आजार असतात दवाखान्यामधून, तर त्या लोकांकडे भरपूर वेळ असतो खरं म्हटलं तर. तर त्या मोकळ्या वेळेमध्ये कळत नकळतपणे किंवा दुर्दैवाने त्यांच्याकडून फक्त अशाच गोष्टी होतात की त्याच्यामुळे त्यांचे आजार बरे न होता वाढत वाढत जातात. परंतु त्याच वेळेमध्ये आपण अशा काही गोष्टी करू शकतो किंवा केल्या पाहिजेत की ज्याच्यामुळं आपले आजार किंवा कुठल्याही व्यक्तीचा आजार हळूहळू त्याची रिकव्हरी होऊ शकते, हळूहळू तो 100% बरा होऊ शकतो. अशा गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे खरं तर. आणि त्या गोष्टी करणं एवढ्या सोप्या असतात किंवा एवढ्या सोप्या सोप्या गोष्टी असतात. फक्त त्याच्यामध्ये सातत्य ठेवायचं असतं. सातत्याने 15 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3 महिने अशा गरजेनुसार त्या गोष्टी करायच्या असतात. आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्याला 21 दिवसामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. सोप्या सोप्या गोष्टी असतात की जर आपण कुठल्याही आजारासाठी किंवा समस्यासाठी उपचार घेत असाल किंवा घरामध्ये आपल्याला कुठल्याही व्यक्तीला कुठलाही आजार असेल आणि बऱ्याच वर्षापासून आपण त्याचा सामना करत असाल, बऱ्याच महिन्यापासून सामना करत असाल, तर या कार्यक्रमाचा आपल्याला नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे की जेणेकरून आपण 100% आरोग्य पुनर्प्राप्ती करू शकता. किंवा आपला एखादा जवळचा व्यक्ती असेल, लहान मुलं असतील, त्यांना आपण त्यातून 100% बाहेर काढू शकता. आणि महत्वाचं म्हणजे कोणतेही शारीरिक मानसिक आजार 100% बरे होऊ शकतात. आणि ते आपण काल म्हणजे आपण पहिल्या दिवशी, या कार्यक्रमाचा जो पहिला दिवस आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्यक्ष उदाहरण बघितलेलं आहे की जो विमानातून पडलेला व्यक्ती होते, मॉरिस गुडमॅन, त्यांचं बॉडी ज्या प्रकारे डॅमेज झाली होती, उद्ध्वस्त झाली होती, आणि त्या व्यक्तीला डॉक्टरने सांगितलं होतं की हा व्यक्ती फक्त डोळ्यांच्या पापणी हलू शकतो किंवा बघू शकतो आणि ऐकू शकतो. आणि त्याची पूर्णपणे जी बॉडी आहे त्या व्यक्तींची, क- कानापासून खालची पूर्ण बॉडी डॅमेज झालेली होती. तशा अवस्थेतला जर व्यक्ती ठीक होऊ शकतो, तर याचा अर्थ जगामधला कुठलाही व्यक्ती कोणत्याही आजारातून ठीक होऊ शकतो किंवा कुठल्याही शारीरिक मानसिक समस्यातून ठीक होऊ शकतो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अशाच काही अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या जाणार आहेत किंवा प्रत्यक्ष याचा वापर कसा करायचा ही आपल्याला शिकवलं जाणार आहे या गोष्टींचा. म्हणजे ज्या लोकांना आता काही समस्या असतील कुठल्याही प्रकारच्या, तर त्यांनी नक्की काय केलं पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कुठल्या कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, हे त्यांना या प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं जाणार आहे प्रत्येकाला. जे लोक या प्रोग्राममध्ये प्रवेश घेणार आहेत किंवा भाग घेणार आहेत ना, त्यांना या 21 दिवसाच्या प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा पर्सनल गायडन्स किंवा वैयक्तिक गायडन्स आवश्यकतेनुसार 2-3 महिन्यापर्यंत केले जाणार आहे. आता आम्ही तर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून सुद्धा
काही गोष्टीची मदत घ्यायची आहे, अजून सुद्धा आपल्याला काही गोष्टींची मदत घेता येते. आणि आपल्याला मदत कोण कोण करू शकतं, म्हणजे आपल्याला मदत कोण करणार यात आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपल्याला मदत कोण करणार हे आपण आता जाणून घेऊया. कोणी स्केच करत असेल ना तर स्केच डिलीट करा बरं का. स्क्रीनवरती कोणी स्केच वगैरे करत असेल तर डिलीट करा. तर आपल्याला मदत कोण करणार आहे आपण जाणून घेऊया. यासाठी कुठल्याही प्रकारच्या आजारातून 100% आपल्याला ठीक होण्यासाठी आम्ही तर मार्गदर्शन करणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जी मदत घ्यायची आहे महत्वाची म्हणजे ती म्हणजे आपल्या जवळच असलेल्या प्रत्येक व्यक्तीजवळ एक खूप मोठी शक्ती दिलेली आहे निसर्गाने. जेव्हा एखाद्या माणसाचा जन्म होतो किंवा कुठल्याही व्यक्तीचा जन्म होतो तेव्हा निसर्गतच त्याला खूप अनंत शक्ती मिळालेली आहे. ती म्हणजे आपल्या विचारांची, मेंदूची किंवा ब्रेनची. आपला विचारांमध्ये खूप मोठी शक्ती असते. आपल्या ब्रेन मध्ये पण खूप मोठी शक्ती असते. तसंच आपलं जे अंतर्मन आहे, सबकॉन्शियस माइंड, त्याच्यामध्येही खूप मोठी आणि अनंत शक्ती असते. तसंच त्याच्या पलीकडेही एक शक्ती असते, म्हणजे ज्याला आपण निसर्ग म्हणतो, ईश्वर म्हणतो, देव म्हणतो, युनिव्हर्स म्हणतो, ब्रह्मांड म्हणतो. तर तर त्या शक्तीची सुद्धा आपल्याला मदत घेता येते किंवा मार्गदर्शन घेता येतं आपल्या समस्या दूर करण्यासाठी. आणि हे करणं ऍक्च्युअल मध्ये खरं म्हटलं तर खूप सोपं आहे. फक्त काय असतं की आपल्याला या गोष्टी व्यवस्थित माहीत नसतात किंवा काही गोष्टी जरी माहीत झाल्या तरी सुद्धा आपण त्या गोष्टी करण्यामध्ये सातत्य ठेवत नाही किंवा आपला संयम टिकून ठेवत नाही. त्याच्यामुळे मग आपल्याला या सोप्या सोप्या गोष्टी असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत जबरदस्त फायदा होऊ शकतो. परंतु आपल्याला त्याचा फायदा करून घेता येत नाही. आपल्या जवळ जी शक्ती शक्ती आपल्याला निसर्गाने दिलेली आहे, विचार करण्याची शक्ती आहे, कल्पना करण्याची शक्ती आहे. आपला मेंदू म्हणजे ब्रेन खूप पॉवरफुल आहे, आपल्याला चांगली बुद्धी दिलेली आहे. आपल्या अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये शक्ती आहे. तसंच जर आपली शक्ती कमी पडली, तशी आपली शक्ती अनंत आहे, कमी पडण्याची शक्यता नाही. परंतु जरी आपल्याला असं वाटलं की आपली शक्ती कमी पडते, तरी सुद्धा आपण त्या पलीकडे जी काही शक्ती आहे, आहे, निसर्ग आहे, ब्रह्मांड आहे, त्याची सुद्धा आपल्याला मदत घेता येते, मार्गदर्शन घेता येतं. अशा पद्धतीने आपण आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्या म्हणजे आरोग्याचाच नाही तर कोणत्याही प्रकारच्या समस्यातून अगदी सहजपणे बाहेर येऊ शकतो, निश्चितपणे बाहेर येऊ शकतो, 100% बाहेर येऊ शकतो. हे शक्य आहे. आणि 21 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये असेच आपल्याला बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. सोप्या सोप्या गोष्टी आहेत. तसेच प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींची सुद्धा उदाहरणं आपल्याला सांगितली जाणार आहेत. आता प्रत्येक व्यक्तीजवळ ही अनंत आणि अमर्याद अशी शक्ती आहे. आणि त्याचा सुयोग्यपणे म्हणजे चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे योग्यपणे वापर करून घेण्याचे दोनच टप्पे आहेत, फक्त फक्त दोन टप्पे आहेत. आणि हे दोन टप्पे एवढे सोपे आहेत की कुठलाही व्यक्ती या टप्प्यांचा, या गोष्टींचा सहजपणे वापर करू शकतो आणि आपल्याला जीवनामधल्या कुठल्याही प्रकारच्या समस्या किंवा आरोग्याच्या समस्या दूर करू शकतो. तर ते दोन टप्पे म्हणजे काय आहेत? पहिलं म्हणजे काय की आवश्यक ज्ञान मिळवणे. आणि दुसरा टप्पा काय की दुसरी गोष्ट काय आहे की मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे नियोजनपूर्वक कृती करणे. आता आवश्यक ज्ञान मिळवणं एवढं काही सोपं झालेलं आहे आताच्या काळामध्ये की आताचा सोशल मीडियाचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. तर त्याच्यामध्ये आतापर्यंत जेवढं कधीही सोपं नव्हतं तेवढं ज्ञान मिळवणं सोपं झालेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय की आपल्यापर्यंत कळत न कळतपणे बरचसं ज्ञान मिळत असतं. मोबाईलच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, टीव्हीच्या माध्यमातून असेल, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून किंवा पुस्तकांच्या माध्यमातून सुद्धा बरंचसं ज्ञान आता सहजपणे आपल्याला उपलब्ध होत असतं. परंतु आपल्याला काय करायचंय? आवश्यक ज्ञान मिळवायचंय. आवश्यक म्हणजे ज्या ज्ञानाची खरंच आपल्याला गरज असेल असंच ज्ञान आपण आधी आधी मिळवायचंय. उदाहरणार्थ, जर आपल्याला काय आर्थिक समस्या असतील तर आपल्या आर्थिक समस्या कशा दूर होऊ शकतात किंवा आपण आर्थिक प्रगती कशी करू शकतो या संदर्भातलं आपल्याला आवश्यक ज्ञान मिळवलं पाहिजे. तर आपण त्याचा वापर सहजपणे करू शकतो. तसंच आपल्याला काही नातेसंबंधात समस्या असतील, इतर काही समस्या असतील, रिलेशनशिप प्रॉब्लेम असतील, तर त्या समस्या कशा दूर करता येतील या संदर्भातलं आपण आवश्यक ज्ञान मिळवलं पाहिजे किंवा मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तसंच जर आपल्याला या प्रोग्रामच्या अनुषंगाने बोलायचं म्हटलं, जर आपल्याला स्वतःला काही आरोग्याच्या समस्या असतील
किंवा काही फॅमिलीमध्ये कोणाला आरोग्याच्या समस्या असतील, तर त्या दूर करण्यासाठी, 100% दूर करण्यासाठी, त्यातून 100% बाहेर येण्यासाठी, आपली जास्तीत जास्त पैसे वाचवण्यासाठी आपण आपल्या आतमध्ये जी असलेली अनंत शक्ती आहे, आपल्या अंतर्मनाची शक्ती आहे, आपल्या सबकॉन्शियस माइंडची जी शक्ती आहे, आपल्या विचारांची शक्ती आहे, कल्पना करण्याची शक्ती आहे, किंवा त्या पलीकडे जी शक्ती आहे, त्याच्याबद्दल आपण सहजपणे पाहिजे एवढं नॉलेज मिळू शकतो, किंवा आवश्यक नॉलेज आपण मिळवलं पाहिजे. त्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे काय, की या विषयांवरची भरपूर पुस्तकं असतात, चांगली चांगली पुस्तकं. ते आपण पुस्तकं घेऊन वाचायला सुरुवात केली पाहिजे. आता आपल्या या प्रोग्राममध्ये पुस्तकांवरचा पण एक टॉपिक आपण घेणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपल्या आतमध्ये असलेली जी शक्ती आहे, ती जेवढी शक्ती एवढी अनंत आहे, किंवा निसर्गाने किंवा ईश्वराने आपल्याला एवढी शक्ती देऊन पाठवलेलं आहे, की त्याच्याबद्दल आपल्याला जर ज्ञान, आपण आवश्यक ज्ञान मिळवलं, किंवा सातत्याने आपण काही ना काहीतरी ज्ञान मिळवत राहिलो, तर त्याच्यामुळे एकतर आपल्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, किती किती दिवसापासून असतील, किती वर्षापासून असतील, अगदी काही आरोग्यविषयक समस्या असतील, काही जन्मजात समस्या जरी असतील, त्या पण पूर्णपणे दूर होऊ शकतात. आणि कुठल्याही प्रकारच्या समस्यातून आपण बाहेर येऊ शकतो, सहजपणे 100% बाहेर येऊ शकतो. तसंच कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही बाबतीमध्ये आपण पाहिजे ते परिणाम मिळू शकतो. म्हणजे आपल्या शारीरिक क्षमता वाढवू शकतो, मानसिक क्षमता वाढवू शकतो, आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीच्या माध्यमातून किंवा त्याचा वापर करून. तसंच आपण आपले आर्थिक प्रगती करू शकतो, पाहिजे एवढा पैसा मिळवू शकतो, नातेसंबंध चांगले करू शकतो, जीवनात इतर पाहिजे त्या गोष्टी मिळवू शकतो, अचीव्ह करू शकतो. आणि म्हणजे आपल्याला काय करायचं, की आवश्यक ज्ञान मिळवायचं आहे. या 21 दिवसीय प्रोग्रामच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं किंवा आवश्यक ज्ञान जास्तीत जास्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे निश्चितपणे. त्याच्यामुळे आपल्याला हा 21 दिवसाचा जो एक प्रोग्राम आहे, त्यातून चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळेल, आणि आवश्यक ज्ञान मिळेल, त्याचाही आपल्याला संपूर्ण आयुष्यभर फायदा होत राहणार आहे निश्चितपणे. आणि आपल्याला काय करायचं आहे, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, की जे आपण या प्रोग्रामच्या माध्यमातून, तसंच आम्ही ज्या ज्या काय आपल्याला गोष्टी सांगणार आहे, त्या माध्यमातून, म्हणजे पुस्तकांच्या माध्यमातून असेल, किंवा काही व्हिडिओच्या माध्यमातून असेल, तर आपण हे ज्ञान मिळवायचंय. सुरुवातीला आवश्यक ज्ञान मिळवायचंय, त्यानंतर सातत्याने आपण अजून ज्ञान मिळवत राहायचंय. आणि मग जे ज्ञान आपण मिळवलेलं आहे, किंवा जे मिळवणार आहोत आपण सातत्याने, त्या मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे फक्त आपल्याला नियोजनपूर्वक कृती करायची आहे. नियोजनपूर्वक म्हणजे आपल्याकडे प्रत्येकाकडे 24 तास असतात, आणि जरी एखाद्या व्यक्तीला काय आरोग्याच्या समस्या असल्या, तरी सुद्धा त्याच्याकडे भरपूर वेळ असतो. तर त्या वेळेमध्ये त्याच वेळेमध्ये त्याने अनावश्यक गोष्टी करण्यापेक्षा, किंवा निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा, आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या जर आपण केल्या, तर सहजपणे आपण कुठल्याही समस्येतून बाहेर येऊ शकतो. आणि या आपल्या 21 दिवसाच्या संपूर्ण प्रोग्राममध्ये आपल्याला जास्तीत जास्त चांगलं ज्ञान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्याशिवाय आपण आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्या, आरोग्याच्या समस्या, किंवा एखादा आपला आजार, घरातील दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचा आजार, 100% पूर्णपणे आणि कायमसाठी ठीक करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी एकदम नियोजनपूर्वक कृती कशी केली पाहिजे, नक्की कृती काय केली पाहिजे, कशा प्रकारे केली पाहिजे, याचंही आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जाणार आहे. आणि ह्या गोष्टी करणं ऍक्च्युअल मध्ये एवढं सोपं असतं. गोष्टी पण सोप्या सोप्या असतात, गोष्टी करणं पण सोपं असतं. फक्त सातत्य आणि संयम ठेवावा लागतो आपल्याला. आणि बऱ्याचशा लोकांना यातल्या काही गोष्टी माहीत पण असतात, परंतु त्यामध्ये त्यांना त्याच्यावरती विश्वास नसतो. आणि विश्वास नसल्यामुळे मग सातत्य राहत नाही, संयम राहत नाही. तर आता आपल्याला हा जो प्रोग्राम आहे आजचा, दुसऱ्या दिवसाचा, त्याच्यामध्ये आपल्याला आपला विश्वास वाढण्यासाठी, की एकंदरीत आपल्याला या 21 दिवसाच्या प्रोग्रामचा तर जबरदस्त फायदा होणारच आहे. तरी सुद्धा आपल्या आतमध्ये असलेली जी मानसिक शक्ती आहे, प्रत्येक व्यक्तीजवळ जी शक्ती आहे, त्या शक्तीबद्दलचा आपला विश्वास वाढण्यासाठी, किंवा त्याबद्दल आपल्याला अजून थोडीफार कल्पना येण्यासाठी, आपण आता अशी काही उदाहरणं बघणार आहोत. प्रत्यक्षात घडलेली काही उदाहरणं आहेत, की स्वतःच्या आतमध्ये असलेल्या मनाच्या अनंत शक्तीचा वापर करून, किंवा आपल्या विश्वासामध्ये बदल करून, स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवनात सुद्धा काही लोकांनी चमत्कार घडवलेला आहे. अशा काही लोकांची आपण उदाहरणं आता बघणार आहोत. अशी असंख्य उदाहरणं आहेत, हजारो उदाहरणं आहेत जगभरामध्ये. अशा असंख्य हजारो घटना घडलेल्या आहेत, त्या फक्त आपल्याला माहीत नसतात. यातील काही ठराविक 10 ते 11 उदाहरणं आपण बघणार आहोत. आणि नंतर येणाऱ्या प्रोग्राममध्ये सुद्धा आपण अशी बरीचशी उदाहरणं बघणार आहोत. काही व्हिडिओ सुद्धा बघणार आहोत. त्याच्यामुळे आपला जो आत्मविश्वास आहे, तो एक सायंटिफिक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने आपला आत्मविश्वास वाढणार आहे. म्हणजे फक्त मोटिवेशन फायदा नसतो आपल्याला.
समजा आपण एखादा काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओ बघितला, प्रेरणादायी व्हिडिओ बघितला, तर आपल्याला तात्पुरतं चांगलं वाटतं. परंतु आपलं जे काय मोटिवेशन आहे किंवा प्रेरणा आहे, जर ती कायम कधी टिकू शकते, जर आपल्याला एखादं मोटिवेशन किंवा एखादी प्रेरणा जर सायंटिफिक नॉलेज सहित मिळाली, सायंटिफिक नॉलेज सहित किंवा वैज्ञानिक आधारासहित, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपल्याला एखादं नॉलेज मिळालं किंवा प्रेरणा मिळाली, तरच ते आपलं मोटिवेशन किंवा प्रेरणा कायमस्वरूपी टिकू शकते किंवा त्याचा आपल्याला फायदा करून घेता येतो. त्या दृष्टिकोनातून या प्रोग्राममध्ये अशाच गोष्टी शेअर केल्या जाणार आहेत की ज्या सायंटिफिक आहेत, वैज्ञानिक आहेत, किंवा त्याला वेगळ्या गोष्टींचा आधार आहे, सायन्सचा आधार आहे. अशाच गोष्टी या प्रोग्राममध्ये शेअर केल्या जातात. तर आता आपण वन बाय वन काही उदाहरणं जाणून घेणार आहोत. सर्वांनी लक्षपूर्वक या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आणि प्रोग्रामच्या शेवटी जर आपल्यापैकी कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल, तर आपण प्रश्न सुद्धा विचारू शकता. आता आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीजवळ जे असलेलं मन आहे, त्या मनाची शक्ती किंवा आपल्या अंतर्मनाची शक्ती किती जबरदस्त असते हे आपल्याला पाहण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं बघणार आहोत. आणि ही शक्ती प्रत्येकाजवळ असते, त्याचा फक्त आपल्याला वापर कसा करायचा हे शिकायचं असतं. म्हणजे फक्त आपण बाह्य गोष्टीवरती अवलंबून न राहता, म्हणजे आपल्याला जर काही आरोग्याच्या समस्या असतील स्वतःला किंवा इतर कोणाला, तर आपण फक्त दवाखान्यामध्ये जे उपचार घेतोय तर ते घेतले पाहिजेत. आवश्यकता असेल, इमर्जन्सी असेल तर घेतले पाहिजेत. परंतु त्याच्यावरती अवलंबून राहून जेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या समस्या आता 100% ठीक होत नाहीत किंवा बरेच वर्षापासून ठीक होत नाहीत किंवा आता पूर्णपणे ठीक होणं अवघड आहे, तेव्हा मात्र आपण आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीचा नक्कीच वापर करू शकतो, केला पाहिजे. पहिलं उदाहरण बघा. आता ही गेल्या वर्षी घडलेली घटना आहे. जानेवारी 2023. म्हणजे जैन परंपरेमधले एक संत आहेत सध्या. त्यांनी गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2023 पासून ते जून 2023 या जवळपास 6 महिन्याचा कालावधी, म्हणजे 171 दिवस, सलग 171 दिवस उपवास केलेला होता. आणि त्या दरम्यान ते फक्त रोज अर्धा लिटर पाणी प्यायचे, फक्त संध्याकाळी एकदाच. फक्त पाणी प्यायचे अर्धा लिटर, बाकी काही ते खात नव्हते किंवा काही पीत नव्हते, ज्यूस वगैरे असं सरबत वगैरे असं काही नाही. आणि ही बातमी सर्व पेपरमध्ये पण आलेली होती त्यावेळेच्या. आता ही काही निवडक आहेत. आपलं जे मराठी मधलं वर्तमानपत्र आहे दैनिक लोकमत, त्याच्यातली ही बातमी आहे. तसंच एक हिंदी मधलं एक वर्तमानपत्र आहे दैनिक भास्कर, त्याच्यातलं बातमी आहे. तसं जवळपास सर्वच पेपरमध्ये किंवा टीव्ही वरती सुद्धा ही बातमी आलेली होती की या व्यक्तीने सलग 171 दिवसांचा उपवास केलेला आहे, फक्त अर्धा लिटर रोज पाणी पिऊन. आणि त्या दरम्यान त्यांचे काही कार्यक्रम, कथा प्रवचनही सुद्धा चालू असायचे. आणि त्या दरम्यान त्यांनी जवळपास 1,000 किलोमीटर पेक्षा पायी प्रवास सुद्धा केलेला आहे. आणि एवढा उपवास करून सुद्धा त्यांच्यामध्ये अशी अजून क्षमता होती की ते सलग 2 महिने उपवास करू शकत होते. परंतु जे भगवान महावीर आहेत, त्यांचा 175 दिवसांचा उपवास त्यांनी अगोदर केलेला होता आणि त्यांच्या पुढे यांना जायचं नव्हतं. आणि त्यांच्याशी तुलना व्हायला लागली, भगवान महावीरांशी यांची तुलना व्हायला लागली, म्हणून त्यांनी उपवास सोडला. आणि विशेष म्हणजे त्यांचा उपवास जेव्हा त्यांनी सोडला आणि डॉक्टरांनी जेव्हा त्यांचं चेकअप केलं की एवढा उपवास केल्यानंतर, 171 दिवसांचा उपवास केल्यानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये काही बिघाड झाला आहे किंवा नाही, तेव्हा डॉक्टरांना असं आढळलं की त्यांचं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य एकदम चांगल्या स्थितीमध्ये होतं. त्यांचं ऍक्च्युअल मध्ये वय होतं 48 वर्ष, गेल्या वर्षी 48. परंतु त्यांच्या शरीरामध्ये 18 वर्षाच्या मुलाप्रमाणे क्षमता किंवा उत्साह होता, किंवा त्यांचं शरीर हे 18 इयर्स, म्हणजे 18-19 वर्षाच्या मुलाप्रमाणे त्यांचं शरीर आहे असं डॉक्टरांना आढळलं, जेवढा उपवास करून सुद्धा. म्हणजे सध्याच्या काळात सुद्धा जर एखादा व्यक्ती आपल्या शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता जर एवढ्या प्रमाणामध्ये वाढवू शकतो, तर मग आपण रोज 2 टाइम किंवा तीन तीन वेळा जेवण करून आपण सहजपणे आपल्या शारीरिक मानसिक क्षमता वाढवू शकतो, सहजपणे. ते पण शक्य आहे. प्लस आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शारीरिक मानसिक समस्या असतील, आजार असतील, तेही आपण 100% दूर करू शकतो, तेही पॉसिबल आहे. म्हणजे आपली एवढी
प्रत्येक व्यक्तीजवळ असलेली मानसिक शक्ती जबरदस्त आहे. पुढचं उदाहरण आता आपण बघूया. आता 1960च्या एकाच ऑलिम्पिकमध्ये एका मुलीने, म्हणजे विल्मा रुडॉल्फ नावाच्या मुलीने, ही माहिती सगळी गुगलवरती अवेलेबल आहे, त्याच्यावरती युट्यूबवरती बरेच व्हिडिओ पण आहेत. तर विल्मा रुडॉल्फ नावाच्या मुलीने 1960च्या एकाच ऑलिम्पिकमध्ये 3 वेळा सुवर्णपदक जिंकलेलं आहे. 3 सुवर्णपदक जिंकलेत एकाच ऑलिम्पिकमध्ये. महत्वाचं म्हणजे या मुलीला लहानपणी निमोनिया आणि स्कारलेट फिवर असे गंभीर आजार झालेले होते. आणि डॉक्टरांनी या मुलीला सांगितलं होतं की या मुलीला स्वतःच्या पायावरती चालता येणार नाही, मोकळं चालता येणार नाही. चालायला तिला वॉकर वगैरे घ्यावा लागेल, किंवा तिला म्हणजे पोलिओ पण झालेला होता. त्याच्यामुळे तिचा एक पाय निकामी झालेला होता. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही मुलगी आयुष्यभर स्वतःच्या पायावरती उभी राहू शकणार नाही किंवा चालू शकणार नाही. तशा अवस्थेमधून ही ती मुलगी हळूहळू हळू पूर्णपणे ठीक झाली. आणि नुसती ठीक नाही झाली, तर तिला चालायला लागलं, पळायला लागलं. पुढे ती धावण्याच्या स्पर्धांमध्ये तिने भाग घ्यायला सुरुवात केली. आणि या मुलीने, डॉक्टरांनी जरी सांगितलं होतं की तिला आयुष्यभर स्वतःच्या पायावरती चालता येणार नाही, उभं राहता येणार नाही, असंही डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं, तरी सुद्धा ती मुलगी हळूहळू पूर्णपणे ठीक झाली. ठीक झाल्यानंतर तिला चालायला लागलं, पळायला लागलं, तिने धावण्याच्या स्पर्धेत भाग पण घ्यायला सुरुवात केली. आणि ती हळूहळू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पुढे जायला लागली. आणि शेवटी ती ऑलिम्पिक पर्यंत पोहोचली. ऑलिम्पिक पर्यंत पोहोचली आणि तिने एकाच ऑलिम्पिक मध्ये 3 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. म्हणजे आपण विचार करू शकतो की एखाद्या मुलीला जर डॉक्टर, किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा मुला कुणालाही डॉक्टरांनी जर काही सांगितलेलं असतं की एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर गोळ्या औषधं घ्यावी लागतील, किंवा त्याचा आजार ठीक होणार नाही, किंवा हा व्यक्तीच बरा होणार नाही. आता जे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं ते काही खोटं सांगितलेलं नसतं. त्यांनी त्यांच्या नॉलेजनुसार किंवा त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार किंवा जे काही उपचार पद्धती असतात त्यानुसार सांगितलेलं असतं. परंतु ज्या लोकांनी मनावरती घेतलं की आपल्याला डॉक्टरांनी जे सांगितलंय ते तात्पुरतं आहे असं समजायचं, किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही, किंवा ज्या लोकांनी डॉक्टरांनी त्यांना काही सांगितलेलं असताना त्याच्याकडे फारसं लक्ष न देता त्यांना जे पाहिजे होतं ते मिळवण्याचं मनावरती घेतलं, किंवा आपल्या आतमध्ये असलेल्या मानसिक शक्तीचा वापर करायला सुरुवात केली, तर ते त्यांच्या समस्यातून पूर्णपणे बाहेर आले किंवा 100% ठीक झाले. म्हणजे, आणि विशेष म्हणजे, या मुलीला तिच्या आईने चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, किंवा तिला तिला आत्मविश्वास वाढवला. त्याच्यामुळे ती मुलगी हळूहळू ठीक झाली, धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊ लागली. आणि तिने ऑलिम्पिकमध्ये पण पोहोचून 3 वेळा सुवर्णपदक जिंकलं. म्हणजे याचा अर्थ काय, की आपल्या आतमध्ये असलेली जी मानसिक शक्ती आहे किंवा मानसिक सामर्थ्य आहे, अंतर्मनामधील शक्ती आहे, ती विश्वासाच्या आधारावरती काम करते, बिलीफ सिस्टमवरती काम करत असते. म्हणजे जर आपल्याला जीवनामध्ये ज्या काही समस्या असतात, शारीरिक आजार असतात, मानसिक आजार असतात, आपल्या मनामध्ये जर आपण विश्वास निर्माण केला, आत्मविश्वास स्वतः निर्माण केला, किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने केला, किंवा एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून, एखाद्या प्रोग्रामच्या माध्यमातून, एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून, कुठल्याही माध्यमातून आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण झाला, तर आपला कुठलाही आजार किंवा समस्या ठीक होऊ शकते, पूर्णपणे ठीक होऊ शकतो तो आजार. तसंच आपण सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये, किंवा आपल्या घरात कोणी नातेवाईक असेल, मुलं असतील, त्यांच्या मनामध्ये सुद्धा आपण जर आत्मविश्वास निर्माण केला, किंवा अजून सुद्धा बऱ्याचशा टेक्निक असतात, त्याचा वापर करून कुठल्याही शारीरिक मानसिक समस्यातून एखादा व्यक्ती 100% बाहेर येणं शक्य आहे. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचे जे आपण चांगल्यातल्या चांगल्या ठिकाणी उपचार घेत असतो, त्यासोबतच आपल्याला फक्त तेवढ्यावरती अवलंबून न राहता आपल्या आतमध्ये असलेली जी मानसिक शक्ती आहे, मानसिक सामर्थ्य आहे, विचारांची शक्ती आहे, अंतर्मनाची शक्ती आहे, त्याचाही आपण आपल्याला वापर करून घ्यायचा आहे. आणि आपल्या आतमध्ये असलेली जी शक्ती आहे त्याचा वापर करणं, हे हेच एकदम सोपं असतं. एकदम सोपं असतं, सहज असतं, सहजपणे करता येतो. फक्त बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत पण असतात, परंतु त्याच्यामध्ये त्यांचं सातत्य राहत नसल्यामुळं, किंवा संयम टिकून राहत असल्यामुळं, किंवा विश्वास टिकून राहत असल्यामुळं मग त्यांना पाहिजे तो परिणाम मिळवता येत नाही. त्याच्यामुळं आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीचा वापर आपल्याला करायचा असेल, मानसिक शक्तीचा, अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करायचा असेल, तर महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय आहेत? एक तर आपला त्याच्यावरती विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे. आणि तो विश्वास हा 21 दिवसाच्या प्रोग्राममध्ये आपल्या मनामध्ये निर्माण होणारच आहे. तसंच आपल्याला जेव्हा आपण प्रत्यक्षामध्ये कृती करायला सुरुवात करणार आहे, तर त्या कृतीमध्ये फक्त आपल्याला सातत्य आणि संयम ठेवायचा असतो. तर या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये 21 दिवसामध्ये प्रचंड असा विश्वास निर्माण केला जाणार आहे, बिलीफ निर्माण केला जाणार आहे. तसंच आपण सातत्याने कृती कशी करायची, किंवा संयमपूर्वक कृती कशी करायची, किंवा त्याचं नियोजन कसं करायचं, याचंही आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो
तिसरं उदाहरणात बघा की बाकीची पण काही बरीचशी उदाहरणं आहेत. की एका व्यक्तीला कॅन्सर होता, पुण्यामध्ये त्याची ट्रीटमेंट चालू होती आणि कॅन्सर शेवटच्या स्टेजला गेलेला होता आणि कुठलीही शक्यता नव्हती की तो व्यक्ती वाचू शकतो. डॉक्टरांनी आशा सोडून दिली होती किंवा त्याचे जे फॅमिली मेंबर आहेत त्यांनी सुद्धा आशा सोडून दिली होती की हा व्यक्ती बरा होऊ शकतो. परंतु नंतर तरी सुद्धा तो व्यक्ती बरा झालेला आहे. याचं कारण म्हणजे काय? कॅन्सरची ट्रीटमेंट घेत असताना त्या व्यक्तीने एक म्युझिकल प्रोग्राम अटेंड केला. म्युझिकल नाही का, आपल्याकडे जे काही प्रोग्राम असतात, अजय अतुल लाईव्ह, म्युझिक कॉन्सर्ट किंवा आयुष्यावर बोलू काही किंवा अशा बरेचसे आपले प्रोग्राम असतात. तर पुण्यामध्ये नेहरू मेमोरियल हॉल, पुणे स्टेशन कॅम्प भागामध्ये एक हॉल आहे, तिथे एक संगीताचा कार्यक्रम होता, म्युझिक कार्यक्रम होता. तर या व्यक्तीने तो म्युझिकल प्रोग्राम अटेंड केला आणि तिथं त्यांनी चांगल्या प्रकारची काही गाणी ऐकली, म्युझिक ऐकलं, संगीत ऐकलं आणि ती गाणी ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक जबरदस्त उत्साह निर्माण झाला आणि एक आत्मविश्वास सुद्धा निर्माण झाला की आपण ठीक होऊ शकतो आणि आपल्याला ठीक व्हायचं आहे. आणि मग तेव्हापासून त्याची रिकव्हरी चालू झाली आणि त्याची ज्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू होती त्या ट्रीटमेंटच्या माध्यमातूनच तो ठीक झाला पूर्णपणे. म्हणजे आपल्या मनामध्ये जर एकदा उत्साह निर्माण झाला आणि आत्मविश्वास निर्माण झाला, तर कुठल्याही आरोग्याच्या समस्यातून आपण स्वतःही बाहेर येऊ शकतो किंवा आपल्या जवळचा कोणी व्यक्ती असेल त्यांनाही आपण बाहेर काढू शकतो. आणि या आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. ते पण कसं, की वैज्ञानिक गोष्टींचा आधार घेऊन किंवा प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टींचा आधार घेऊन आपल्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, आपल्याला चांगल्या प्रकारे योग्य ते नॉलेज देणे आणि प्रत्यक्ष मार्गदर्शन किंवा मदत करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. चौथं उदाहरण आहे की एका महिलेला कॅन्सर झालेला होता आणि डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की ही महिला फक्त 6 महिने जगू शकते. 6 महिन्याचं आयुष्य असं सांगितलं होतं. परंतु त्या महिलेने मनावरती घेतलं, मनामध्ये असा विश्वास निर्माण केला आणि ती महिला फक्त 21 दिवसामध्ये त्या आजारातून, कॅन्सरमधून पूर्णपणे ठीक झालेली आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला डॉक्टर जे सांगतात ते त्यांच्या दृष्टीने खरं असतं किंवा सायंटिफिक असतं, परंतु आपल्याला एखाद्या व्यक्तीला किंवा आपल्याला ती परिस्थिती नको असेल तर आपण मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही किंवा त्या गोष्टी तात्पुरत्या आहेत असं समजायचं. आणि जर आवश्यकता, ज्याप्रमाणे आवश्यकता असेल त्याप्रमाणे उपचार चालू ठेवायचे. काही गोळ्या औषधांची गरज असेल, मेडिसिनची गरज असेल किंवा डॉक्टरांनी काही आपल्याला सांगितलेल्या गोष्टी असतात त्या चालू ठेवायच्या. पण ते करत असताना आपल्याला त्या समस्येतून किंवा आजारातून 100% कसं बाहेर पडता येईल यासाठी आपण आवश्यक त्या गोष्टी आपण करू शकतो. तसंच आपण पहिल्या दिवसाच्या प्रोग्राममध्ये जे उदाहरण बघितलेलं होतं, मॉरिस गुडमॅन नावाचा जो व्यक्ती आहे, जो प्रचंड मोठा विमान अपघात झाला होता आणि कुठलीही बरे होण्याची कुठलीही शक्यता नसताना जर तो व्यक्ती परत पहिल्यासारखा बरा झालेला आहे, ठीक झालेला आहे. म्हणजे त्या व्यक्तीची बॉडी या प्रकारे डॅमेज झालेली होती. तर आता ही घटना घडली होती 1981 मध्ये. आताच्या काळात सुद्धा अशी कुठलीही दवाखाना नाही किंवा कुठल्याही ठिकाणी उपचार पद्धती नाही की फक्त त्या उपचारांच्या माध्यमातून अशा प्रकारे शरीर उद्ध्वस्त झालेला व्यक्ती किंवा बॉडी डॅमेज झालेला व्यक्ती परत पाहिल्यासारखा होऊ शकतो. आता आता म्हणजे सध्याच्या काळात अशी कुठेच उपचार पद्धती नाहीये सध्याच्या काळामध्ये. तर याचा अर्थ काय की त्या व्यक्तीने उपचार घेत असताना त्याच्या आतमध्ये असलेल्या मानसिक शक्तीचा किंवा अंतर्मनाच्या शक्तीचा सुद्धा वापर केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीला अपघात होण्याच्या अगोदरच त्याला आपल्या मानसिक शक्तीचा, आपल्या माइंड पॉवरचा, अंतर्मनाच्या शक्तीचा किंवा विचारांच्या शक्तीचा किंवा कल्पनेच्या शक्तीचा कसा वापर करायचा हे त्याला ऑलरेडी माहित होतं. त्या शक्तीचा वापर करूनच तो भरपूर श्रीमंत झाला होता. त्याने भरपूर पैसे कमवले होते. आणि जेव्हा त्याचा अपघात झाला तेव्हा विमान कोसळत जेव्हा होतं त्याचं, विमान कोसळत असतानाच त्याने मनामध्ये हा विचार केला की मला यातून वाचायचं आहे आणि मी वाचणारच. नॉर्मली काय होतं की आपण साधं चालताना कुठं पडलो किंवा घसरलो तरी आपण नुसतं मेलो मेलो असं म्हणतो आपण. म्हणजे आपण आपली आपली विचार करण्याची पद्धत कशी असते बघा. आपण चालताना कुठं घसरलो, कुठं काय झालं किंवा कुठं काय म्हणजे गाडी आपली घसरली, तर आपण डायरेक्ट आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात. परंतु हा व्यक्ती विमानामध्ये एकटाच होता, स्वतः विमान चालवत होता, प्रायव्हेट प्लेन होतं, विमान कोसळत होतं प्रचंड उंचीवरून. तर एखाद्या व्यक्तीचं विमान जर कोसळत असेल तर विमानातून एखादा व्यक्ती वाचणं जवळपास अशक्य असतं. तर विमान कोसळत असताना सुद्धा या व्यक्तीने विचार करत होता की मला यातून वाचायचं आणि मी वाचणारच आणि मी पूर्णपणे शुद्धीवरच राहणार. आता त्याने विचार केला, तशाच प्रकारे त्याने कल्पना केली आणि प्रमाणामध्ये शरीर उद्ध्वस्त होऊन सुद्धा
तो व्यक्ती जिवंत राहिला. आणि जेव्हा त्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेलं होतं, तेव्हा त्याचं ऑपरेशन सलग 9 तास चाललं होतं. आणि त्या अवस्थेतही तो व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवरती होता. आणि त्यानंतर जेव्हा त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं, तो कसा तरी वाचला. त्यानंतर सुद्धा त्याला डॉक्टरांनी हे सांगितलेलं होतं की हा व्यक्ती फक्त डोळ्यांनी बघू शकतो किंवा डोळ्यांच्या पापण्या हलवू शकतो, किंवा फक्त तो कानांनी ऐकू शकतो. म्हणजे त्याचं पूर्ण शरीर, म्हणजे पूर्ण मणके मणके स्पाईन, किडन्या, सगळं बॉडी, पूर्णपणे बॉडी, सगळं अंगाची सगळे हाडं वगैरे मोडून गेली होती आतूनच. पूर्णपणे बॉडी उद्ध्वस्त झालेली होती. लिव्हर वगैरे सगळं सगळं बॉडी डॅमेज झाली होती. अशा अवस्थेमध्ये त्याला कृत्रिम श्वास चालू होता, किंवा त्याला ट्यूबने खावं लागत होतं. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तो व्यक्ती असाच राहणार काय आयुष्यभर, फक्त डोळ्यांच्या पापण्या हलवू शकणार किंवा ऐकू शकणार फक्त. त्याला त्याचे बाकीचं शरीर, म्हणजे जी बॉडी आहे ती सुद्धा हलवता येणार नाही, असंही डॉक्टरांनी सांगितलं होतं. याचा अर्थ काय, डॉक्टरांनी चुकीचं सांगितलं होतं असं नाही. डॉक्टर त्यांच्या नॉलेजनुसार किंवा त्यांच्या एक्सपिरियन्स नुसार जे काय सांगतात ते योग्य असतं. परंतु त्या व्यक्तीची मानसिक शक्ती एवढी जबरदस्त होती, किंवा आपल्या मानसिक शक्तीचा किंवा विचारांच्या शक्तीचा कसा वापर करायचा आहे त्यांना ऑलरेडी माहित होतं. त्याच्यामुळे त्या व्यक्तीने हळूहळू उपचार घेत असतानाच योग्य प्रकारचे विचार सातत्याने चालू केले ठेवले. योग्य प्रकारच्या तो कल्पना करत गेला. आणि का आपण व्हिडिओ बघितल्याप्रमाणे त्याने शरीराच्या एका 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 भागावरती लक्ष केंद्रित करून हळूहळू, जसं एखादं मशीन मशीन दुरुस्त केलं जातं, तसं त्या व्यक्तीने स्वतःला हळूहळू बरं केलं. आणि तो व्यक्ती पुढच्या काही दिवसामध्ये, पुढच्या 7-8 महिन्यामध्ये, 1 वर्षभरामध्ये तो पूर्णपणे पहिल्यासारखा झाला. म्हणजे अपघात होण्यापूर्वी जसा तो होता त्याच लेवलला तो व्यक्ती परत गेलेला आलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी जगभरामध्ये एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि हा जो व्यक्ती आहे, मॉरिस गुडमॅन, याची स्टोरी आपण गुगलवरती जर नाव टाकलं तरी सुद्धा आपल्याला भेटेल. याच्यावरती भरपूर व्हिडिओ सुद्धा आहेत. तर ही घटना घडली होती 1981 मध्ये. आणि तो व्यक्ती अजूनही जिवंत आहे बरं का, अजूनही जिवंत आहे. त्यानंतर त्यांनी एक जगभरामध्ये एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करायला सुरुवात केलेली आहे. तो व्यक्ती अजूनही जिवंत आहे. म्हणजे आपण आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीचा जर वापर करायला सुरुवात केली, किंवा अगोदर शिकून घेतलं, तर आपण, महत्वाचं म्हणजे काय असतं की जर आपली सध्याची परिस्थिती चांगली असेल, किंवा एखाद्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे, सध्या आरोग्य चांगलं आहे, जास्त काही मोठी समस्या नाहीये, तर अशा अवस्थेत जर आपण आपल्या मानसिक शक्तीचा वापर कसा करायचा हे शिकून घेतलं, तर इमर्जन्सीच्या वेळी किंवा अडचणीच्या प्रसंगी आपल्याला ते नॉलेज कामाला येऊ शकतं. म्हणजे जर या व्यक्तीला आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीचा वापर कसा करायचा हे जर माहित नसतं, तर तो व्यक्ती वाचलाच नसता अपघातातून त्या. तर या व्यक्तीला आपल्या मानसिक शक्तीचा किंवा अंतर्मनाच्या शक्तीचा वापर कसा करायचा हे माहित असल्यामुळं तो श्रीमंत पण झाला होता, भरपूर पैसे कमवले होते. तसं जेव्हा अडचणीचा प्रसंग आला, त्याचा अपघात झाला किंवा होत असताना सुद्धा त्यांनी स्वतःला वाचवलं. त्यानंतर सुद्धा तो हळूहळू पूर्णपणे त्यातून रिकवर झाला. म्हणजे अशा प्रकारे आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीचा आपण वापर करू शकतो. आणि त्यासाठी आपण आपल्या आतमध्ये असलेल्या मानसिक शक्तीबद्दल जास्तीत जास्त ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि ज्ञान सुद्धा कधी मिळवलं पाहिजे, की जेव्हा आपण अशा अवस्थेमध्ये असणार आहे की ज्ञान आपलं, समजा शारीरिक आरोग्य चांगलं आहे, मानसिक आरोग्य चांगलं आहे, सहजपणे आपण काही चांगली पुस्तकं वाचू शकतो, नॉलेज मिळू शकतो, अशा प्रकारचे काही प्रोग्राम बघू शकतो, व्हिडिओ बघू शकतो. तर अशा अवस्थेतच जेवढं आपण ज्ञान मिळवणार किंवा नॉलेज मिळवणार, तेवढंच आपल्याला त्याचा आवश्यकते प्रसंगी किंवा इमर्जन्सी मध्ये फायदा होणार आहे. 6वं उदाहरण आहे की एका महिलेला दृष्टी गेलेली होती, आणि कुठलीही शक्यता नव्हती की त्या महिलेची दृष्टी परत येऊ शकते. तरी सुद्धा त्या महिलेची दृष्टी परत आलेली आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे बघा, की कधी कधी काय होतं, काही लोकांना अशा समस्या असतात की त्यांना स्वतःला काही करणं शक्य नसतं. स्वतःला म्हणजे काही लहान मुलं असतात, किंवा काही लोक अशी पण लोक असतात की ज्यांना कधी कधी ऍडमिट असतात, आयसीयू मध्ये पण असतात. त्यांना स्वतःला काही करणं शक्य नसतं, किंवा काही अशा अशा कंडिशन मध्ये असतात की त्यांची मनस्थिती नसते किंवा शारीरिक स्थिती नसते की ते स्वतः काही करू शकतात. परंतु जर आपल्या घरामध्ये असा कोणी व्यक्ती असेल, आपला कोणी जवळचा व्यक्ती असेल, नातेवाईक असेल, परंतु जर आपल्या मनामध्ये तीव्र इच्छा असेल की आपल्याला त्याला ठीक करायचं आहे, किंवा ठीक झालेलं बघायचं आहे, संपूर्णपणे ठीक करायचं आहे, तर ते पण शक्य आहे. तर ते आपल्या जुन्या काळामध्ये आपण बघायचो की आपल्याकडे जे ऋषी मुनी होते, तर त्यांच्यामध्ये असं सामर्थ्य होतं की त्यांनी कुणाला शाप दिला तर त्याप्रमाणे लगेच व्हायचं, किंवा त्यांनी कुणाला आशीर्वाद दिला, वर दिला, तर त्याप्रमाणे लगेच व्हायचं. तसं आपल्या
आताच्या काळामध्ये सुद्धा आपल्या मनामध्ये किंवा विचारांमध्ये अशी काही शक्ती असते की जर आपण दुसऱ्या व्यक्तीसाठी एखादी प्रार्थना केली, काही विचार केले सातत्याने, तर त्या प्रकारचा परिणाम त्या फायद्यात तशा व्यक्तीला होऊ शकतो. म्हणजे आपण जर एखाद्या व्यक्तीसाठी काही प्रार्थना केली नियोजनपूर्वक सातत्याने, तर तो व्यक्ती ठीक होऊ शकतो, त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. सातवं उदाहरण तर तशाच प्रकारचं आहे की एका महिलेला काही आजार होता, रक्ताशी संबंधित आजार होता, आणि तिच्या मुलीने त्या महिलेसाठी म्हणजे तिच्या आईसाठी एक प्रार्थना केली सातत्याने, आणि त्या मुलीची आई तिच्यापासून लांब अंतरावरती होती, आणि सातत्याने प्रार्थना करून त्या मुलीने तिच्या आईचा आजार ठीक केलेला आहे संपूर्णपणे. म्हणजे यात अंतराचा पण प्रश्न असतो. एखादा व्यक्ती आपल्यापासून कितीही लांब अंतरावरती असेल, दुसऱ्या देशामध्ये जरी असेल, परंतु आपली जर तीव्र इच्छा असेल तर आपण त्या व्यक्तीला ठीक करू शकतो किंवा त्याला ठीक होण्यासाठी मदत करू शकतो. आठवं उदाहरण आहे की दी पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर डॉक्टर जोसेफ मर्फी. यांनी त्यांच्या बहिणीचा गॉलस्टोनचा एक आजार होता, तो ठीक केलेला आहे. त्यांची बहीण पण त्यांच्यापासून 6,000 मैलावरती म्हणजे जवळपास दुसऱ्या देशामध्ये होती, 7-8 हजार किलोमीटर अंतरावरती होती. तशा त्यांच्या बहिणीचा पण आजार त्यांनी ठीक केलेला आहे अशा प्रकारे प्रार्थना करून किंवा सातत्याने काही विचार करून. म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की आपण स्वतःच्याही कुठल्याही प्रकारचे आजार बरे करू शकतो, समस्या बरे करू शकतो. तसंच इतर आपल्या कोणाला काही मुलांना किंवा लहान जवळच्या व्यक्तींना काही समस्या असतील त्यांनाही मदत करू शकतो. आता नवं उदाहरण जरा वेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे आपली मानसिक शक्ती प्रत्येक ठिकाणी कशी काम करते या संदर्भातलं दुसरं उदाहरण आहे की 2008च्या एकाच ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू आहे, मायकल फेल्प्स. त्याने 8 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. चीनमध्ये किंवा बीजिंगमध्ये जी काही ऑलिम्पिक स्पर्धा झालेली होती, त्याने त्याच्यामध्ये 8 सुवर्णपदक जिंकलेले आहेत. आणि विशेष म्हणजे काय की त्याने 1 वर्ष अगोदर म्हणजे 2007 मध्येच डिक्लेअर केलेलं होतं, 1 वर्ष अगोदर, की 2008 मध्ये जी काही ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये तो 8 गोल्ड मेडल जिंकणार. म्हणजे त्याने 1 वर्ष अगोदर हे डिक्लेअर केलं आणि त्याप्रमाणे 1 वर्षानंतर प्रत्यक्षामध्ये 8 सुवर्णपदकं त्याने जिंकले. आता हे कसं शक्य झालं, तर याचा अर्थ काय की त्या व्यक्तीने किंवा ह्या खेळाडूने सुद्धा आपल्या आतमध्ये असलेल्या अंतर्मनाच्या शक्तीचा किंवा सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरचा वापर केलेला आहे. आणि ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणं, एखाद्या खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणं किंवा भाग घेणं हे सुद्धा अवघड असतं. आताच नुकतीच ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती 2000 ऑगस्टमध्ये पॅरिसमध्ये. तिथं पण आपल्या इंडियाला फक्त काहीतरी मोजून 4 ते 5 मेडल मिळालेले आहेत फक्त. जवळपास 100-150 खेळाडू गेले होते इंडियाचे, आणि 4 ते 5 म्हणजे पदकं मिळाले फक्त. त्याच्यामध्ये एक सुद्धा आपल्याला इंडियाला गोल्ड मेडल मिळाले नाही यावर्षी, सुवर्णपदक एक सुद्धा मिळालं नाही यावेळेस. याचा अर्थ ऑलिम्पिकमध्ये भाग घेणं हे सुद्धा खूप अवघड असतं. आणि जर एखादा खेळाडू 1 वर्ष अगोदर डिक्लेअर करून जर 8 सुवर्णपदकं जिंकू शकतो, आणि ही शक्ती, ही मानसिक शक्ती आहे ना, की अंतर्मनाची शक्ती ही प्रत्येकाजवळ आहे. याचा अर्थ काय की आपल्याला जीवनामध्ये कुठल्याही समस्या असतील कुठल्याही प्रकारच्या, त्या पण आपण सहजपणे 100% दूर करणं शक्य आहे आपल्याला, किंवा आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळवणं कुठल्याही बाबतीमध्ये ते पण शक्य आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय की ही जी आपण काय आता उदाहरणं सांगतोय, तर या लोकांनी काय केलेलं आहे की सामान्य पद्धतीचा अवलंब न करता, म्हणजे जसे सगळेजण करतात त्याच प्रकारे न जाता, त्यांनी विशेष पद्धतीचा वापर केलेला आहे. स्पेशल विशेष पद्धत म्हणजे बाकीच्या गोष्टींसोबतच त्यांनी आपल्या आतमध्ये असलेल्या मानसिक शक्तीचा किंवा त्या पलीकडे असलेल्या शक्तीचा वापर केलेला आहे. आता हे बाकीचं उदाहरण आहे रिलायन्स कंपनीचं, ते आपल्याला माहिती आहे. धीरूभाई अंबानी यांनी त्यांच्या शून्यातून विश्व निर्माण केलं आणि त्यांचा रिलायन्स कंपनीचं साम्राज्य उभं केलं, हे आता आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या मानसिक सामर्थ्याचा वापर करता येतो. आणि बरेचदा काय असतं की आपल्याला ज्या आरोग्याच्या समस्या असतात त्या आर्थिक गोष्टींशी मग संबंधित असतात. कधी कधी आपली आर्थिक परिस्थिती खराब असते, त्याच्यामुळे या आरोग्याच्या समस्या होत असतात. कधी कधी आपले नातेसंबंधही खराब असतात, त्याच्यामुळेही आपल्या आरोग्याच्या समस्या होत असतात. तसंच हे 11वं उदाहरण बघा, एक जबरदस्त उदाहरण आहे. या संदर्भातला आपण व्हिडिओ सुद्धा बघणार आहोत. जन्मापासूनच दोन्ही हात आणि पाय, दोन्ही हातही नव्हते एका मुलाला, दोन्ही पायही नव्हते, तरी सुद्धा
जीवनामध्ये सर्व काही मिळवणारा ऑस्ट्रेलियाचा निक विजूसिक, याची पण स्टोरी आपण गुगलवरती किंवा युट्यूबवरती बघू शकता नाव टाकलं तर. जन्मताच दोन्ही हातपाय नसताना जर एखादा व्यक्ती सर्व काही जीवनामध्ये मिळू शकतो, म्हणजे चांगलं आरोग्य ठेवू शकतो, शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकतो, स्वतःला फिट ठेवू शकतो, तसंच पाहिजे एवढा पैसा मिळू शकतो. हा व्यक्ती जगामधला एक म्हणजे एक इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर आहे. सर्व देशांमध्ये त्याने प्रवास केलेला आहे. हा व्यक्ती गेल्या वर्षी भारतामध्ये सुद्धा येऊन गेलेला आहे. भारतामध्ये पण स्पीच झालेलं आहे त्याचं. आणि विशेष म्हणजे या व्यक्तीचं लग्न सुद्धा झालेलं आहे. आणि नॉर्मली असं जर कोणी दिव्यांग व्यक्ती असेल, तर तो एक प्रकारच्या मानसिक आजाराने ग्रस्त असतो किंवा त्याच्यामध्ये कुठलाही आत्मविश्वास नसतो. परंतु या व्यक्तीने जीवनामध्ये अशा अशा प्रकारे त्याला मानसिक सामर्थ्याचा त्याचा वापर केलेला आहे की त्याने भरपूर पैसा मिळवलेला आहे, प्रसिद्धी मिळवलेला आहे, शारीरिक मानसिक आरोग्य मेंटेन ठेवलेलं आहे. आणि त्याचं जे लग्न झालेलं आहे, त्यात विशेष म्हणजे त्याच्याशी एका सामान्य महिलेने, नॉर्मल लेडीजने लग्न केलेलं आहे, की ज्या महिलेला कुठल्याही प्रकारच्या समस्या नाहीत, शारीरिक मानसिक समस्या नाहीत किंवा कुठल्याही प्रकारच्या असं काही दिव्यांग नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या समस्या नाहीत, अशा महिलेने लग्न केलेलं आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये जी असलेली शक्ती आहे त्याचा जर आपण वापर केला किंवा ज्या 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 लोकांनी आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीचा वापर केला त्यांनी जीवनामध्ये सर्व काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. पैसा मिळवलेला आहे, प्रसिद्धी मिळवलेली आहे, चांगले नातेसंबंध मिळवलेले आहेत किंवा सर्व काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा व्यक्ती एक इंटरनॅशनल मोटिवेशनल स्पीकर आहे. भारतामध्ये पण येऊन गेलेला गेल्या वर्षी तो. आणि या व्यक्तीचा आपण व्हिडिओ सुद्धा आपण बघणार आहोत नंतरच्या प्रोग्राम मध्ये, की कशा प्रकारे तो व्यक्ती वेगळ्या गोष्टी करू शकतो. हा व्यक्ती सर्व प्रकारची कामं करू शकतो, खेळ खेळू शकतो, त्यानंतर भाषण देऊ शकतो, कशा प्रकारे तो फिरू शकतो, काय करू शकतो, हे आपण बघणार आहोत. थोडक्यामध्ये काय की सर्व शक्ती आपल्या आतमध्ये आहे आणि आपल्या आतमध्ये जी असलेली शक्ती आहे, स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे त्या शक्तीच्या माध्यमातून आपण सर्व काही करू शकतो, काहीही करू शकतो. फक्त आपल्याला त्या शक्तीबद्दल जास्तीत जास्त ज्ञान मिळवणं गरजेचं आहे. त्याचा प्रत्यक्ष आपल्याला वापर करायला शिकणं गरजेचं आहे. आणि आपली सध्याची कोणतीही परिस्थिती असेल, कोणतीही, त्यातून आपण सहजपणे आपल्या समस्या दूर करून आपल्याला पाहिजे तो परिणाम आपण सहजपणे मिळू शकतो किंवा 100% त्यातून बाहेर येऊ शकतो समस्येमधून. मग त्या आरोग्याच्या समस्या स्वतःला असतील किंवा इतर कोणाला असतील, त्यातून आपण सहजपणे बाहेर येणं शक्य आहे. त्यासाठीच आपल्याला हा जो 21 दिवसाचा कार्यक्रम आहे, तो नक्कीच मदत करणार आहे. हा 21 दिवसाचा कार्यक्रम रोज 1 तासाचा कार्यक्रम असणार आहे. महत्वाचं म्हणजे कसं असतं, की या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग पण आहे. म्हणजे ज्या लोकांना समस्या असतील, तर बऱ्याच लोकांना काय असतं, की आरोग्याच्या समस्या असतात किंवा इतर समस्या असतात. तर त्यांना कधी-कधी लाईव्ह प्रोग्राम जॉइन करायला वेळ मिळत नाही. परंतु या आपल्या प्रोग्राममध्ये, लाईव्ह प्रोग्राममध्ये कुठल्याही गोष्टी किंवा आपल्याला ऍक्टिव्हिटी करायच्या नसतात, व्यायाम करायचा नसतो. त्याच्यामुळं ज्या लोकांना समस्या असतील कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या, स्वतःला असतील किंवा कुटुंबामध्ये कोणाला काय असतील, तर त्यांनी या प्रोग्रामचा फायदा घेण्यासाठी काय करायचं आहे, की जर लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं आपल्याला शक्य नसेल, तरी आपण या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघून हा प्रोग्राम पूर्ण करायचा आहे. सातत्याने आपण या प्रोग्रामचं संपूर्ण 21 दिवसाचं रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध करून दिलं जाईल, की ज्यांना लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं अजिबातच शक्य नसेल, त्यांना या प्रोग्रामचं संपूर्ण 21 दिवसाचं रेकॉर्डिंग उपलब्ध करून जाईल कायमसाठी. तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. तसंच आपल्याला जे कोणी या लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणार आहेत संपूर्ण किंवा रेकॉर्डिंग बघणार आहेत पूर्णपणे 21 दिवसांचं, त्यांना त्या प्रोग्राम सोबतच सातत्याने पुढच्या 2 ते 3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. सातत्याने 2 ते 3 महिन्यापर्यंत 2 ते 3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा, की जेणेकरून त्यांच्याकडून त्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत, सोप्या सोप्या गोष्टी आहेत, त्या सातत्याने झाल्या पाहिजेत. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या समस्या पूर्णपणे दूर होऊन त्यांना चांगली आरोग्याची स्थिती प्राप्त झाली पाहिजे, चांगलं आरोग्य प्राप्त झालं पाहिजे सहजपणे. आता सध्याची, जसं आपण अगोदर बघितल्याप्रमाणे कोणतीही परिस्थिती एक परिणाम असतो. कोणत्याही व्यक्तीची सध्याची परिस्थिती एक परिणाम आहे आणि जो तो परिणाम आपल्या मनासारखा नसेल किंवा तो परिणाम आपल्याला बदलायचा असेल, चांगला परिणाम पाहिजे असेल, म्हणजे आपल्याला स्वतःच्या किंवा इतर कोणाच्या आरोग्य समस्या दूर करायच्या असतील 100%, तर त्यासाठी आपल्याला सातत्याने योग्य त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपला हा जो 21 दिवसाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता. आता पहिले जे 2 दिवस होते, पहिला दिवस आणि हा आताचा दुसरा दिवस, हा कार्यक्रम आपण सर्वांसाठी मोफत यासाठी ठेवला होता, की जास्तीत जास्त लोकांना या कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे माहिती व्हावी
किंवा या कार्यक्रमामध्ये आपल्याला कशा प्रकारे फायदे होऊ शकतात, कसा आपल्याला फायदे होऊ शकतात, कसे आपले पैसे वाचू शकतात, किंवा आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार समस्या कशा प्रकारे दूर होऊ शकतात याची थोडी आपल्याला कल्पना यावी, यासाठी हे 2 दिवसाचा कार्यक्रम आपण फ्रीमध्ये ठेवलेला होता. त्याच्यामुळं ज्यांना कुणाला या कार्यक्रमासाठी संपूर्ण 21 दिवसाचा कार्यक्रम लाईव्ह किंवा रेकॉर्डिंग मिळवायचा असेल किंवा भाग घ्यायचा असेल, त्यासोबतच आपल्याला आमचं प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा सलग 2 ते 3 महिन्याचं मार्गदर्शन सुद्धा पाहिजे असेल आपल्याला सलग, की जेणेकरून आपल्या समस्या स्वतःच्या असतील किंवा इतर काही मुलांच्या असतील, फॅमिली मेंबरच्या असतील, आपल्या नातेवाईकांच्या असतील, कोणा जवळच्या व्यक्तीच्या असतील, तर त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण सातत्याने मार्गदर्शन घेऊ शकता. प्रोग्राम व्यतिरिक्त प्रोग्राम प्लस मार्गदर्शन 2 ते 3 महिन्यापर्यंत किंवा 4-5 महिन्यापर्यंत सुद्धा आपण मार्गदर्शन घेऊ शकता. तर त्यासाठी आपल्याला हा 21 दिवसाच्या कार्यक्रमाला जर आपला प्रवेश निश्चित करायचा असेल, तर आपण आम्हाला संपर्क करायचा आहे. आमचा हा जो नंबर आहे, जे कोणी आता लाईव्ह प्रोग्राम ज्यांनी जॉईन केलेला असेल त्यांनी आमचा हा नंबर नोट करून घ्या. तसंच या कार्यक्रमाचं जर कोणी रेकॉर्डिंग बघत असेल त्यांनी सुद्धा आमचा हा नंबर नोट करून घ्यायचा आहे. किंवा युट्यूबवरती युट्यूबवरती जर कोणी आमचा हा व्हिडिओ बघत असेल, तर त्यांनी सुद्धा हा आमचा नंबर नोट करून घ्यायचा आहे. आणि या नंबरवरती आपण कॉल करू शकता किंवा मेसेज सुद्धा करू शकता व्हॉट्सअपला. तर आधी आपण काय करू शकता, कॉल करून आधी आपण सगळी माहिती वगैरे घ्या व्यवस्थित, कार्यक्रमाची माहिती वगैरे घेऊ शकता. या संदर्भात आता आपल्याला 2 दिवसाचं रेकॉर्डिंग तर फ्रीमध्येच आहे सगळं. त्याच्यामुळे आपण बऱ्यापैकी माहिती आपल्याला झालेली असेल सर्वांना. आणि त्यानंतर अजूनही काही माहिती आपल्याला हवी असेल तर ती माहिती आपल्याला दिली जाणार आहे. आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर प्रश्न पण आता आता कुणाला काही प्रश्न असेल तर आपण प्रश्न पण विचारू शकता. परंतु आता आपल्या प्रोग्रामची फी सांगण्यात येत आहे. आपल्यापैकी आता ज्यांना कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील आता लाईव्ह प्रोग्राम मध्ये, त्यांनी मीटिंग मीटिंग चालू ठेवायची आहे. आणि पुढच्या 5 मिनिटामध्ये आपण प्रश्न विचारायचे आहेत, 5-10 मिनिटामध्ये. तर या प्रोग्रामची जी काही फी असणार आहे 21 दिवसाच्या प्रोग्रामची, ती फक्त 2100 रुपयेच असणार आहे सर्वांसाठी. आता आपण जी इथं लिहिलेलं आहे जास्तीत जास्त 5,500, 5,500, ती कोणासाठी असेल की जर एखाद्या व्यक्तीला जास्त समस्या असतील, गंभीर स्वरूपाच्या समस्या असतील, किंवा त्यांना पर्सनली गायडन्स करायची जास्त गरज असेल, त्यांना प्रत्यक्षात तिथं त्यांना भेटून गायडन्स करावं लागत असेल, किंवा एकाच वेळेस काही मल्टिपल समस्या असतील, किंवा अगदी 4-5 महिन्यापर्यंत मार्गदर्शन करावं लागत असेल, 2-3-4 महिन्यापर्यंत सातत्याने, तर मग त्यांना थोडी जास्त फी राहील. नाहीतर नॉर्मली सर्वांना प्रोग्रामची फी 2100 रुपये, आणि त्याच्यामध्येच त्यांना 2 ते 3 महिन्यापर्यंत गरजेनुसार मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध राहणार आहे तेवढ्याच फी मध्ये. त्याच्यामुळं आपण निश्चितपणे या जो काही प्रोग्राम आहे हा अत्यंत जबरदस्त प्रोग्राम राहणार आहे आपल्यासाठी सर्वांसाठी. एकंदरीत आपल्याला स्वतःला तसेच संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण आयुष्यभराचा फायदा होणार या प्रोग्रामच्या माध्यमातून. आणि अशा काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत की जेणेकरून आपलं जर आरोग्य चांगलं असेल तर ते आपण आयुष्यभर चांगलं ठेवू शकता, आपल्या शारीरिक क्षमता वाढू शकता, मानसिक क्षमताही वाढू शकता. तसंच आपल्याला काही आरोग्याच्या समस्या असतील त्या पण आपण सहजपणे दूर करू शकता. तर आता प्रश्नोत्तर सत्र आपण आता घेणार आहोत 5 ते 10 मिनिटं. तर आता मी माईक अनम्यूट करत आहे. तर आपल्यापैकी आता कुणालाही काही प्रश्न विचारायचे असतील, जे कोणी आता लाईव्ह प्रोग्राम ज्यांनी जॉईन केलेला असेल त्यांच्यापैकी आता कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल आता, तर आपण आता आपला प्रश्न विचारू शकता. आपला माईक अनम्यूट करता येईल आपल्याला आता. माईक अनम्यूट करा आपला. आणि जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर आपण आपला आता प्रश्न विचारू शकता. बघा आता आपल्याकडे जे कोणी लाईव्ह मीटिंग मध्ये जॉईन आहेत ना, कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल की आता आपला हा 2 दिवसाचा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे आणि तो आपण सर्वांसाठी फ्रीमध्ये ठेवलेलाच होता. तरी आता आपल्याला कुणाला काय प्रश्न असेल, आता ज्यांनी लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला असेल, कदाचित काही लोकांनी आजच पहिल्यांदा जॉईन केलेला असेल, कालचा प्रोग्राम कदाचित काही लोकांनी जॉईन केलेला नसेल, डायरेक्टली आजच पहिला प्रोग्राम जॉईन केलेला आहे. त्यांनाही काही प्रश्न असेल त्यांनी विचारा. किंवा ज्यांनी कालचाही प्रोग्राम बघितला आहे, आजचाही बघितलेला आहे, त्यांनी काही प्रश्न विचारले तरी चालेल. महत्वाचं म्हणजे बघा की हा जो प्रोग्राम आहे 21 दिवसाचा, त्याच्यामध्ये कसं असणार आहे की आपल्याला प्रश्न सुद्धा विचारण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रोग्रामच्या शेवटी
जो 21 दिवसाचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोग्रामच्या शेवटी 5-10 मिनिटं आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी वेळ असणार आहे, प्रश्न उत्तरासाठी. तसंच प्रोग्रामच्या मध्ये प्रोग्रामचे एक आठवडा पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण प्रश्न उत्तर सत्र घेणार आहोत. प्रोग्रामचा 2 आठवडे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण प्रश्न उत्तर सत्र घेणार आहोत. म्हणजे प्रोग्रामचे 7 दिवस झाल्यानंतर, प्रोग्रामचे 14 दिवस झाल्यानंतर, आणि जेव्हा प्रोग्राम 21 दिवसाचा प्रोग्राम पूर्ण होणार आहे त्याच्या अगोदर सुद्धा आपला प्रश्न उत्तर सत्र होणार आहे. अगोदरमध्ये क्वेश्चन आन्सर सेशन होणारच आहे. त्याच्यामुळं आपल्यापैकी आत्ता कोणाला काही लाईव्ह प्रोग्राम मध्ये प्रश्न असेल तर आपण विचारा, की जेणेकरून आपल्या प्रश्नाचं किंवा या प्रोग्राम संदर्भातला आपल्याला काही प्रश्न असतील त्याचं उत्तर आम्हाला देता येईल, किंवा या प्रोग्रामचा आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, किंवा आपल्याला आपल्याला ज्या समस्या असतील त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण त्याचा बेनिफिट घेऊ शकतो, याचं उत्तर आम्ही आपल्याला देऊ शकतो. आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, आपल्याला कोणाला फॅमिली मेंबर असतील त्यांना काय समस्या असतील, मुलांना काय समस्या असतील त्यांना कसा फायदा होऊ शकतो, याचंही आम्ही उत्तर देऊ शकतो आपल्याला. ज्यांनी कोणी उशिराने प्रोग्राम जॉईन केलेला असेल त्यांना प्रोग्रामचं रेकॉर्डिंग नंतर उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्याच्यामुळं ज्यांनी कोणी हा प्रोग्राम आजचा उशिरा जॉईन केलेला असेल त्यांना समजा प्रोग्राम मध्ये भाग घ्यायचा असेल 21 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये, आणि अगोदर काही माहिती पाहिजे असेल किंवा प्रोग्रामच्या पहिल्या 2 दिवसांचा रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग अगोदर बघायचं असेल तर आपण आम्हाला या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. किंवा जे कोणी हा पहिल्यांदाच प्रोग्राम बघत असतील, व्हिडिओ बघत असतील, रेकॉर्डिंग बघत असतील, युट्यूबला कोणी बघत असतील पहिल्यांदा, त्यांनी आम्हाला आमच्या या नंबरवरती कॉल करायचा आहे. प्रोग्राम संदर्भातली सर्व आपल्याला माहिती उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यानंतर आपण प्रवेश घेऊ शकता. प्रोग्रामसाठी फी फक्त आपल्याला राहणार आहे 2100 रुपये. फक्त आपल्याला 2100 रुपये फी राहणार आहे. ज्यांना कुणाला जास्त समस्या असतील किंवा जास्त कालावधी करता मार्गदर्शन आवश्यक असेल किंवा प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शनाची गरज असेल त्यांनाच फक्त जास्त फी राहील. तर बघा की आपण सर्वांनी आमचा नंबर नोट करून घ्यायचा आहे. ज्या कोणाला आता लाईव्ह प्रोग्राम मध्ये प्रश्न असेल त्यांनी पुढच्या 2-3 मिनिटात विचारायचा आहे. आणि जर आता काही कारणामुळे प्रश्न विचारणं एखाद्याला शक्य नसेल त्यांनी मात्र आमचा हा नंबर नोट करून घ्या. तसंच जे आपल्याला आमच्या ग्रुपवरती मेसेज केला जातो आमच्याकडून त्याच्यामध्येही सुद्धा आमचा नंबर असतो शेवटला. तिथेही आपण आम्हाला कॉल, हाच नंबर असतो. तर आपण नंबर नोट करून ठेवा आणि आम्हाला कॉल करू शकता. आणि आता शेवटचे 2 मिनिटाचा आपण वेळ देत आहोत. कुणाला काही प्रश्न असेल तर आपण आता विचारायचा आहे. आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे या कार्यक्रमाचा, कारण आपण जर बघितलं तर सध्याच्या काळामध्ये आपला जास्तीत जास्त पैसा आरोग्यावरतीच खर्च होत असतो. बऱ्याच आजारामध्ये, आणि सध्याच्या काळामध्ये अशी बऱ्याचशा समस्या आहेत, आजार आहेत की त्याच्यामध्ये अगदी लाखो रुपये खर्चून सुद्धा किंवा कधी कधी करोडो रुपये खर्चून सुद्धा तो आजार बरा होईल याची गॅरंटी नसते. म्हणजे जर आपण फक्त उपचारांवरती अवलंबून राहिलो, दवाखान्याच्या उपचारावरती अवलंबून राहिलो, हॉस्पिटलच्या उपचारांवरती अवलंबून राहिलो, तर बऱ्याचशा समस्या किंवा सध्याच्या काळातले बरेचसे आजार हे 100% ठीक होणं जवळपास अशक्य आहे. त्याच्यामुळं आपल्याला जर आपल्या कोणत्याही प्रकारच्या आजारातून खऱ्या अर्थाने बाहेर यायचं असेल, म्हणजे स्वतःला काही आरोग्याच्या समस्या असतील त्यातून 100% आपल्याला बाहेर पडायचं असेल, 100%, किंवा मग आपल्याला स्वतःला काही आपल्या फॅमिलीमध्ये इतर कोणाला काही आरोग्याच्या समस्या असतील त्यांनाही जर त्यातून 100% आपल्याला बाहेर काढायचं असेल तर हा 21 दिवसाचा जो कार्यक्रम आहे, एकतर आपण हा प्रोग्राम लाईव्ह पण जॉईन करू शकता, किंवा जर काही कारणामुळे आपल्याला लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्य नसेल तरी सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या संपूर्ण 21 दिवसांचं रेकॉर्डिंग आपल्याला उपलब्ध करून दिलं जाणार आहे, की जेणेकरून या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा या कार्यक्रमाच्या मदतीने, तसंच कार्यक्रमासोबतच आम्ही आपल्याला 2 ते 3 महिन्याचं मार्गदर्शन सुद्धा करणार आहोत, वैयक्तिक मार्गदर्शन. त्याच्या माध्यमातून आपण आपल्या कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतील, किती वर्षापासून असतील, किती दिवसापासून असतील, त्यातून 100% बाहेर कसं पडायचं हे माहीत पडेल आपल्याला, आणि सहजपणे आपण त्यातून बाहेर पडू शकता. तसंच आपला एखादा प्रिय व्यक्ती असेल, लहान मुलं असतील, कोणी नातेवाईक असतील, त्यांनाही आपण कुठल्याही प्रकारच्या शारीरिक मानसिक समस्यातूनही 100% बाहेर काढू शकतो. त्यासाठी आपल्याला प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा 2-3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन केलं जाणार आहे. तसंच या 21 दिवसाच्या प्रोग्राममध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जाणार आहेत की ज्याचा आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये फायदा होणार आहे आयुष्यभर. तर बघा, आपल्यापैकी ज्यांना कुणाला 21 दिवसाच्या कार्यक्रमासाठी आपला प्रवेश निश्चित करायचा असेल किंवा रेकॉर्डिंग पाहिजे असेल संपूर्ण 21 दिवसाचं, आणि आमचं मार्गदर्शन सुद्धा पाहिजे असेल, किंवा ज्या लोकांना
प्रोग्राम जॉईन करणं शक्य नसेल, परंतु आम्ही वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा करत असतो. जर कुणाला फक्त पर्सनल गायडन्स पाहिजे असेल, वैयक्तिक गायडन्स, ते सुद्धा आम्ही उपलब्ध आहे आमच्याकडून. तर त्यासाठी सुद्धा आपण आम्हाला संपर्क करू शकता. 1-to-1 कोचिंग किंवा पर्सनल जे गायडन्स आहे ते सुद्धा आम्ही उपलब्ध करून देत असतो. त्याचा जर कोणाला माहिती पाहिजे असेल किंवा फायदा घ्यायचा असेल तर तसं पण आपण करू शकता. तर आपण आजचा हा नंबर आता सर्वांनी नोट करून घ्यायचा आहे. जे कोणी लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे त्यांनी, किंवा जे कोणी रेकॉर्डिंग बघत आहेत त्यांनी. तर आपण आम्हाला नंतर संपर्क करायचा आहे, किंवा ज्या लोकांनी रेकॉर्डिंग बघत आहेत किंवा युट्यूब वरती बघत आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा आपल्याला काही मार्गदर्शन पाहिजे असेल आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये, तर आपण आम्हाला संपर्क नक्कीच करू शकता. आणि ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचा असतील त्यांनी आम्हाला नंतर कॉल करून जरी प्रश्न विचारला तरी चालेल. तर आता आपण सर्वांनी, ज्या लोकांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांनी रेग्युलर प्रोग्राम जॉईन करायचा आहे. काही कारणामुळे जर आपला लाईव्ह प्रोग्राम चुकला तर आपण त्या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग त्याच दिवशी बघायचंय, की जेणेकरून आपला पुढच्या दिवसाचा प्रोग्राम आपण जॉईन करू शकता. आणि सातत्याने आपण प्रोग्राम बघत राहायचा आहे. त्यासोबत आमचं मार्गदर्शन सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. तर आता आपण आजचा आपल्या दुसऱ्या दिवसाचा जो कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे, तो संपवत आहोत. तर आजचा प्रोग्राम जॉईन केलेल्या सर्वांचं, तसंच या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग किंवा युट्यूबवरती हा प्रोग्राम बघणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या सर्वांना आपल्या उत्तम आरोग्यदायी जीवनासाठी तसंच संपूर्ण चांगल्या जीवन प्रवासासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.